आज आपण NKP साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर अँड लता मंगेशकर हॉस्पिटल, दिग्धोद हिल्स, हिंगणा रोड, नागपूर या NKP साळवे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचा म्हणजे या NKP साळवे प्रायव्हेट MBBS कॉलेजची जी 2020-21ची अधिकृत जी फी होती एका वर्षाची, फी स्ट्रक्चर फॉर MBBS ॲडमिशन फॉर द अकॅडमिक इयर 2020-21 ही अधिकृत फी जी आहे ती आपण या ठिकाणी बघणार आहोत. कॅटेगरी निहाय ही आपल्याला फी पाहायची आहे. यामध्ये आपण ओपन कॅटेगरी, OBC, SBC, VJ, EBC, SC ST, NRI, मॅनेजमेंट कोटा याची सर्व अधिकृत फी जी आहे ती पुढे बघणार आहोत. कोणत्या कशाकरिता किती फी लागणार आहे त्याची सुद्धा अधिकृत माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर हा पूर्ण फी चार्ट जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो अकॅडमिक इयर 2020 आणि 21चा NKP साळवे या कॉलेजचा. तर यामध्ये जे फी स्ट्रक्चर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, तर यामध्ये सुरुवातीला जे पर्टिक्युलर आहे ते आपण बघूयात. ॲडमिशन फी या कॉलममध्ये सर्व दिलेली आहे सर्व कॅटेगरीकरिता. ही कॅटेगरीचे कॉलम आहे ओपन, OBC, EBC, SBC, VJ, NT, SC ST आणि हा NRI कोटा, मॅनेजमेंट कोटाकरिता. ॲडमिशन फी 1500 ही सर्वांकरिता असणार आहे. त्यानंतर कॉलेज कॉशन मनी की जे रिफंडेबल असतं ते 50,000 रुपये आहे, 50,000 रुपीज. हे 50,000 रुपये रिफंडेबल, ते पुन्हा तुमचं MBBS झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला ते मिळतं. त्यानंतर सेल्फ फायनान्स युनिट, जे सेल्फ फायनान्स युनिटची 50 रुपीज फी असणार आहे. मेडिकल एक्झाम फी जी आहे ती फक्त आहे 500 रुपीज. त्यानंतर स्टुडंट वेलफेअर फंड जो आहे 250 रुपीज प्रत्येक कॅटेगरीकरिता. युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट फी 50 रुपीज, प्रत्येक कॅटेगरीकरिता 50 रुपये. आता सर्वात महत्त्वाचं जे येतं ट्युशन फी. ट्युशन फी ओपन कॅटेगरीकरिता आहे 8,91,072, 8,91,072. OBC करिता आहे 4,45,536 म्हणजे 4,45,536 OBC आणि EBC करिता. त्यानंतर SBC आणि VJ NT करिता ट्युशन फी काहीच नाही आहे. SC ST करिता सुद्धा ट्युशन फी काहीच नव्हती. आणि NRI आणि मॅनेजमेंट कोट्याकरिता होती 39,92,000, 39,92,000. त्यानंतर डेव्हलपमेंट फी जर बघितली प्रत्येक कॅटेगरीकरिता, ओपन कॅटेगरीकरिता 1,06,928 ओपन कॅटेगरीकरिता डेव्हलपमेंट फी आहे. OBC EBC करिता 1,06,928 फी आहे. त्यानंतर SBC VJ NT करिता 1,06,928 म्हणजे ओपन, OBC EBC SBC VJ NT करिता सारखीच फी आहे डेव्हलपमेंट फी. परंतु SC ST आणि NRI मॅनेजमेंट कोट्याकरिता डेव्हलपमेंट फी काहीच नाही आहे. आता या सर्व फीची जर आपण बेरीज केली तर खाली टोटल दिलेली एका वर्षाची फी ओपन कॅटेगरीकरिता प्रायव्हेट MBBS कॉलेज जे आहे NKP साळवे, तर या 2020-21 साली किती फी होती एका वर्षाची, तर ती फी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. ओपन कॅटेगरीची 10,50,350 म्हणजेच 10,50,350 रुपये एका वर्षाची फी जी आहे ती ओपन कॅटेगरीची आहे. आता याच्यातून 50,000 रुपये जे आहे ते रिफंडेबल असणारे, ते जेव्हा तुमचं MBBS पूर्ण होईल त्यावेळेस ते भेटतं. परंतु म्हणजेच यातून 50,000 तुम्ही तुमचे परत रिफंडेबल होणार आहेत. ते परंतु सुरुवातीला ते भरावेच लागणार आहे. त्यानंतर OBC आणि EBC कॅटेगरीकरिता म्हणजे ही माहिती सर्वांकरिता 50,000ची रिफंडेबल असणारे, सर्व कॅटेगरीकरिता असणारे. तर MBBS पूर्ण झाल्यानंतर ते 50,000 तुम्हाला परत मिळू शकतात. तर OBC आणि EBCची माहिती आपण बघूयात. OBC EBC कॅटेगरीकरिता 2020-21 करिता एका वर्षाची जी फी होती 6,04,814 म्हणजे 6,04,814 रुपये एका वर्षाची MBBSची NKP साळवे कॉलेजची फी होती. त्यानंतर SBC आणि VJ NT कॅटेगरीची जी फी होती ती होती 1,59,278 म्हणजेच 1,59,278. एवढी एका वर्षाची SBC आणि VJ NT कॅटेगरीची फी होती. SC ST कॅटेगरीची जर फी बघितली आपण एका वर्षाची तर ती होती 52,350 म्हणजे 52,350. एवढी एका वर्षाची SC आणि ST कॅटेगरीची फक्त फी होती. त्याच्यातले 50,000 जे आहे ते रिफंडेबल असणारे, म्हणजे तुम्ही विचार करा किती फी फक्त विद्यार्थ्यांची ही जाणार आहे. आता जरी 52,350 भरावी लागली, परंतु त्यातली 50,000 रुपये रिफंडेबल असणारे, म्हणजे खाली किती शिल्लक राहिले, 2,350 रुपये फक्त फी जी आहे ती त्या विद्यार्थ्याची जाणार आहे. 50,000 ते नंतर शेवटी जेव्हा MBBS पूर्ण होईल त्याच्यानंतर ते 50,000 भेटणार आहे, परंतु ते कधी ना कधीतरी भेटणारच आहे. त्याच्यानंतर
म्हणजे 2,350 रुपयात SC/ST कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचे जे ॲडमिशन आहे ते आपल्याला NKP साळवे या प्रायव्हेट MBBS कॉलेजमध्ये झालेलं पाहायला भेटतं. 50,000 रुपये ते रिफंडेबल असणारी एकूण फी 52,350 रुपये असणारी SC/ST कॅटेगरीची. त्यानंतर NRI मॅनेजमेंट कोटा अमाऊंट जी आहे ती आपल्याला पाहायला भेटते. NRI करिता नॉन रेसिडेन्शियल इंडियन अनिवासी भारतीय, तर ती फी आहे 40,44,350 40,44,350 रुपीज एवढी फी ही मॅनेजमेंट आणि NRI कोट्याची पाहायला भेटते. आता त्यानंतर काही महत्त्वाची माहिती नोट जी आहे ती या ठिकाणी दिलेली आहे. सर्व अधिकृत माहिती आपण बघतोय. तर यामध्ये द ट्युशन फीज ॲज मेन्शन अबाउट इज सब्जेक्टेड टू रिव्हिजन for the student from OBC, EBC, VGNT, SBC having total family income more than 8 lakh fee structure of open category will be applicable. म्हणजे ज्या OBC, EBC, VGNT, SBC कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचं वार्षिक उत्पन्न हे जर 8 लाखापेक्षा जास्त असेल तर त्यांना ओपन कॅटेगरीची जी फी असणार आहे ती लागू होणार आहे. म्हणजे ओपन कॅटेगरीची फी 10,50,350 रुपये ही OBC, EBC, SBC, VJNT या कॅटेगरीकरिता ती लागू होणार आहे. त्या विद्यार्थ्यांचं जर उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असेल तर ते ओपन कॅटेगरीची फी त्यांना लागू होते. त्यानंतर प्लीज मेक 2 डिफरंट DDs, 2 DD जे आहे ते वेगवेगळे घ्यावे लागणार आहे. 1 फॉर अदर फी अँड 1 फॉर ट्युशन फी अँड डेव्हलपमेंट फी. अदर फीज अमाऊंट 52,350 and tuition fee and development fees amount is 9,98,000. The amount of a tuition fee and development fees will vary as per the admission quota. 2 DD या अमाऊंटनुसार ते घ्यायचे आहे. त्यानंतर ट्युशन फीज अँड अदर फीज विल बी ॲक्सेप्टेड बाय DD इन फेवर ऑफ. DD कोणाच्या नावाने काढायचं आहे तर डीन NKP साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर पेएबल ॲट नागपूर या नावाने हा DD जो आहे तो काढायचा आहे. आणि ही सर्व माहिती जी आहे ती स्वतः जी डीन आहे NKP साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर अँड लता मंगेशकर हॉस्पिटल या ठिकाणी त्यांची सही देखील आहे, शिक्का देखील आहे कॉलेजचा. या पद्धतीने सर्व अधिकृत माहिती जी आहे ती या ठिकाणी दिलेली आहे NKP साळवे प्रायव्हेट MBBS कॉलेजची. म्हणजेच आपण जर बघितलं तर ओपन कॅटेगरीची 10,50,350 फी आहे. OBC, EBCची 6,04,814 रुपये फी आहे. SBC, VGNTची 1,59,278. त्याच्यानंतर SC/STची 52,350. NRI मॅनेजमेंट कोट्याची अमाऊंट जी असणार आहे ती 40,44,350. आपण याच्यामधील आता ओपन कॅटेगरीचे जर ही रिफंडेबल फी 50 कमी केल्यानंतर जो काही आकडा होणार आहे म्हणजे 10 लाखाच्या जवळपास ती फी जाते. OBC, EBCचं जर आपण 5 लाख कमी केले तर 5.5 लाखाच्या जवळपास ती फी जाते. SBC, VGNTचे जर आपण 50,000 कमी केले तर 1 लाखाच्या जवळपास फी जाते SBC, VGNTची. SC/STचे जर 50,000 कमी केले तर 2,350 रुपयाच्या दरम्यान ही फी जाते. आणि NRI कोट्याचं मात्र 40,44,000 म्हणजे जवळपास 40 लाखाच्या दरम्यान ही फी जात असते रिफंडेबल केल्यानंतर. तर अशा पद्धतीचं यावर्षी आता किती फी असणार आहे MBBS कॉलेजची. इतर देखील फी स्ट्रक्चर जे आहे MBBS, BDS, BMS याची देखील अधिकृत माहिती आपण 7 Info या यूट्यूब चॅनलमार्फत अधिकृत माहिती बघत असतो.